मुंबईमधल्या पदपथांवरती देखील मराठा मोर्चाचं वातावरण दिसू लागले। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। मुंबईत मराठा मोर्चाला आता अवघे काही तासच शिल्लक उरलेले आहेत आणि मुंबईत आता ती वातावरण निर्मिती दिसू लागलेली आहे। पदपथांवर विशेषतः ही वातावरण निर्मिती दिसते आहे। राज्याच्या कानकोपऱ्यातून माणसं या मोर्चासाठी मुंबईत धडकत आहेत। शक्ती प्रदर्शन आहे आणि त्या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं ही तयारी दिसते आहे। टॅटू गोंदवले जात आहेत, टी शर्ट्स विकली जात आहेत। आपल्यासोबत आता प्रत्यक्ष टॅटू गोंदवलेला युवक आहे। काय सांगाल की महाराष्ट्रात कुठून आला आहात तुम्ही? सातारा कराड। आणि काय सध्या मुंबईत मोर्चाच्या निमित्तानं काय वातावरण आहे? वातावरण तर आता उद्या बघणारच समोर लाईव्ह, त्यात काय सांगायचं। याआधी तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झाला होतात का? तुमच्या भागामध्ये जेव्हा मोर्चा झाला? नाही, त्यावेळेस मी बाहेर होतो। मग आता मुंबईमध्ये थेट साताराहून खास या मोर्चासाठी आले? ओके। तुम्ही टॅटू गोंदवतात, आतापर्यंत किती युवक असतील किंवा कोणी मराठा मंडळी असतील ज्यांनी टॅटू तुमच्याकडून गोंदवून घेतलाय? आता काय प्रतिसाद आहे? कालपासून जवळपास 500 लोक झालेले आहेत तिथेपर्यंत। आता अजून पण रात्रभर आहे, उद्याचा दिवस आहे, तर जातील 1000, 2000, 3000। कुठून आलात तुम्ही? आम्ही प्रॉपर सांगलीचे आहोत। आणि याआधी प्रत्येक मराठा मोर्चामध्ये तुम्ही जात होतात का? त्या ठिकाणी सगळ्या मराठा मोर्चामध्ये आम्ही जाऊन आलेलो आहे। टॅटू गोंदवण्याचे किती रुपये घेतात? आम्ही प्रत्येकाला 50 रुपये घेतो। आणि हा टॅटू किती वेळ राहतो, म्हणजे उद्या मोर्चापर्यंत टिकेल? 4 ते 5 दिवस राहतो। तसा अगदी टेम्पररी टॅटू आहे, त्यामुळे 4 दिवस राहील। आतापर्यंत किती लोकांनी तुमच्याकडून टॅटू गोंदवून घेतले? जवळपास 400-500 लोक झालेत आतापर्यंत। आहे एक मराठा लाख मराठा हे घोषवाक्य या मोर्चाचं या टी शर्टवर छापण्यात आलेलं आहे। टी शर्ट विक्रेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की कुठून आलात? मी धुळे जिल्ह्याहून आलेलो आहे। एक टी शर्ट विक्री म्हणून नाही आलेलो आहे। आम्ही एक मोर्चा करतोय आणि प्रत्येक जिल्हा आम्ही फिरलेलो आहे। एक मराठा समाजासाठी एक मराठा माणूस पुढे आलेला आहे। एक आम्ही आलेल्या किमतीमध्ये तो माल पुरवतोय लोकांमध्ये। अपेक्षा व्यक्त होते गर्दीचा विश्वविक्रम या मोर्चामध्ये नोंदवला जाईल आणि त्यानिमित्तानं ही मुंबईच्या पदपथांवर आपल्याला वातावरण निर्मिती आतापासूनच दिसते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अंकुरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।